ब्रह्म परमं स्वभावोऽध्यात्ममुच्यते भूतभावोद्भवकरो विसर्गः कर्म संज्ञितः। भगवान परमात्म्याने 7व्या अध्यायामध्ये अर्जुनांच्या प्रश्नांचं बीज उपस्थित केलं आणि त्यामुळं अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये ते जे भगवंताने उच्चारण केलेले शब्द, त्या शब्दांचा अर्थ, त्या अर्थाचा चांगल्या प्रकारे उमग झाला नाही. अर्जुनाने विचार करून पाहिला, तर्क करून पाहिले, परंतु विचाराच्या रचनेने ते शब्दांचा अर्थ तो गिळू शकला नाही किंवा त्या ज्या काही तर्करूपी असणारे जे दात, त्या दाताने त्यांना फोडू शकला नाही, त्याचं विधारण करू शकला नाही, म्हणजे त्याचा वेध घेऊ शकला नाही. आणि त्यामुळं अर्जुनाने स्पष्ट भगवंताला विचारलं की आपण ज्या शेवटच्या 2 श्लोकामध्ये उच्चारलेले जे काही शब्द आहेत, त्या शब्दापैकी 7 शब्द ते अनुच्चिष्ट राहिले, म्हणजे मला त्याचा काही स्पर्श झाला नाही. ते शब्द म्हणजे किम तद ब्रह्म, ते ब्रह्म काय आहे, नंतर किम अध्यात्मम, अध्यात्म कशाला म्हणतात, आणि किम कर्म पुरुषोत्तम, हे पुरुषोत्तमा कर्म म्हणजे काय हे मला कळलं नाही. आदिभूतंच किम प्रोक्तम आधिदैवम किमुच्यते, आधी दैव कशाला म्हणतात आणि आधिभूत कशाला म्हणतात. आधी यज्ञ हा कथम कोत्र देहेस्मिन मधुसूदन, अस्मिन देहे, या देहामध्ये असणारा आधी यज्ञ कोण आणि कसा आहे हे मला कळावं. प्रयाण कालेच कथम नेयोशी नियतात्मभी, आणि मृत्यूच्या समयी त्या ठिकाणी तू कशा प्रकाराने तू जाणला जातोस, आणि ज्या कोणाला जाणला जातो, नियतात्मभी, ज्या लोकांनी आपल्या इंद्रियांचं अंतःकरणाचं दमन केलेलं आहे, निग्रह केलेला आहे, अशा पुरुषांच्या वेळेला अंतकालाला देखील तुझं कसं ज्ञान होतं, याविषयी हे प्रश्न 7 प्रश्न केले. त्यापैकी पहिल्याचं उत्तर दिलं आधी काय, अक्षरम ब्रह्म परमं स्वभावोध्यात्ममुच्यते भूतभावोद्भव करो विसर्गाः कर्म संज्ञिताः, अशा पहिल्या श्लोकात 3 प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत. त्यामध्ये भगवान परमात्मा सांगतात अक्षरम परमं ब्रह्म, परमम अक्षरम ब्रह्म, जे निरतिशय अक्षर म्हणजे जे कधी ज्याचं न क्षरती ते अक्षर हा, ज्याचा कधी नाश होत नाही, असं परम म्हणजे निरतिशय असणारं अविनाशी असणारं जे तत्व आहे तेच ब्रह्म आहे. स्वभाव हा अध्यात्मम, आणि तो परम अक्षर असणारं जे ब्रह्म, त्याचा देहामध्ये असणारा जो प्रत्यगात्मभाव आहे तो त्यालाच अध्यात्म असं म्हणतात. आणि भूतभावोद्भव कराहा विसर्गाः कर्मसंज्ञिताः, भूतभावोद्भवकराः म्हणजे भूतांच्या ठिकाणी अस्तित्व उत्पन्न करणारा अशा प्रकारचा देवतांना उद्देशून जो चरु पुरोराश रूपाने द्रव्यांचा त्याग केला जातो त्याला म्हणतात की कर्म. अशा प्रकारे त्या 3 प्रश्नांची उत्तरं दिली. आता या श्लोकावर आपलं चिंतन चालू आहे. त्यापैकी आपण ब्रह्म आणि अध्यात्म या 2 शब्दांचा अर्थ पाहिला. त्याच्यामध्ये अक्षरम ब्रह्म परमं स्वभावोध्यात्ममुच्यते, यामध्ये ब्रह्मच आत्मा आहे किंवा आत्माच ब्रह्म आहे अशाप्रमाणे जीव ब्रह्म ऐक्य सांगितलेलं आहे. म्हणजे जीव ब्रह्म यांचं ऐक्य करायचं नाही, ते नित्य ऐक्यच आहे. त्याच्याविषयी असणारचा फक्त भेदभ्रम, त्या भेदभ्रमाची निवृत्ती करायची. म्हणजे या ठिकाणी त्यांचं जे ऐक्य आहे, एकरूपता आहे, ती नित्यच आहे. आता यानंतर कर्माचं काय स्वरूप आहे ते भगवान अर्जुनाला सांगतात. ऐशिया आपुल्याची सहज स्थिती जया ब्रह्माची नित्यता असती तया नाम सुभद्रापती आध्यात्मगा. आपली असणारी सहज स्थिती म्हणजे आपलं असणारं जे मूळ स्वरूप, त्या ब्रह्माचं आपलं मूळ स्वरूप आहे ब्रह्म, आणि त्या ब्रह्माची नित्यता असती म्हणजे नित्य विद्यमान असणारी जी स्थिती आहे तिलाच काय म्हणतात, नित्य विद्यमान स्थिती. म्हणजे ते ब्रह्म दुसरं कोणी नसून ते आपला प्रत्येक आत्माच आहे, आपणच आहोत. अशा प्रकारची जी स्थिती आहे त्याला अध्यात्म असं म्हणतात. आत्मानम अधिकृत्य, आत्म्याच्या संबंधाने म्हणजे आत्म्याचं ब्रह्मरूपाशी नित्य सिद्ध असणारं ऐक्य
त्या संबंधाने जे चिंतन केलं जातं त्याला किंवा अशी जी स्थिती आहे तिला अध्यात्म असं म्हणतात. म्हणजे आत्म्याचं ब्रह्मरूपाने असणं याचं नाव आहे अध्यात्म. काल आपण चिंतन केलं होतं की अध्यात्मचिंतनामध्ये हाच विषय असतो. अध्यात्मचिंतन करणं म्हणजे ज्याच्यामध्ये ब्रह्मच एकमेवाद्वितीय सत्य आहे, नंतर ब्रह्माच्या अतिरिक्त असणारं सर्व मिथ्या आहे आणि जीवासंबंधाने जीव हा ब्रह्मरूपच आहे असं जे चिंतन करत असो आपण तर त्याला काय म्हणायचं अध्यात्म. याच्या अतिरिक्त जे चिंतन आहे त्याला अध्यात्मचिंतन म्हणता येत नाही किंवा अध्यात्म मार्ग असं म्हणता येत नाही. आता यानंतर तिसरा जो प्रश्न होता की तिसरा प्रश्न किम कर्म पुरुषोत्तम, कर्म कशाला म्हणतात. चौथा प्रश्न आहे आधिभूतंच किम, आधिभूत कशाला म्हणतात आणि आधिदैवम किमुच्यते, आधिदैव कशाला म्हणतात. हे जे प्रश्न आहेत त्यापैकी ह्या तिसऱ्या श्लोकामध्ये तिघांचं उत्तर दिलेलं आहे. ब्रह्म, अध्यात्म, कर्म यापैकी आता कर्माच्या चिंतनाला सुरुवात करतात. मग गगनी जेवी निर्मळे नेनो कैची एके वेळे उठती घन पटळे नाना वर्णे. मग म्हणजे काय, जे मूळचं असणारं आत्मरूप ब्रह्म किंवा ब्रह्मरूप आत्मा की जो विशुद्ध स्वरूपात आहे, त्या विशुद्ध स्वरूपामध्ये तो निरुपाधिक आहे, निर्विशेष आहे, असंग निर्विकार आहे, सच्चिदानंद आहे, एकम एवा अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेद रहित आहे, केवल आहे. आणि असा जो शुद्ध स्वरूपात असणारा परमात्मा सच्चिदानंदाद्वय त्या परमात्म्याच्या ठिकाणी ते म्हणतात काय होतं तर त्या परमात्म्याच्या ठिकाणी हे संपूर्ण जग आपल्याला भासतं. माऊली काय कर्माचं स्वरूप सांगून राहिले तर ते सांगत असताना पहिल्यांदा उदाहरण देतात की जेवी निर्मळे गगनी, ज्याप्रमाणे अत्यंत निर्मळ किंवा शुद्ध असणारं जे आकाश आहे त्या आकाशाच्या ठिकाणी एके वेळे नाना वर्णे घनपटळे कैची उठती नेणो. आता आकाश निरभ्र आहे, काहीच नाही, आणि त्याच्यामध्ये नाना वर्णे नाना प्रकारच्या रंगाने युक्त असणारे नाना वर्णाचे असणारे जे मेघ म्हणजे ढग ते कैचे उठती कसे निर्माण होतात नेणो हे काही सांगता येत नाही. आकाशामध्ये ढग कसे आले याविषयी आपल्याला सांगता येत नाही. नाना प्रकारचे ढग दिसतात, त्याच्यामध्ये कधीकधी त्या ढगामध्ये नाना प्रकारच्या आकृत्या दिसतात, जणू काही सैन्य आपलं शस्त्रास्त्र घेऊन दुसरं तिकडून एक सैन्य आले, त्यांचं युद्ध चालले, काय वेगवेगळे आकार वेगवेगळे वर्ण ह्या ढगाच्या ठिकाणी असतात. परंतु ते नेण कैची हे कसे काय आले याविषयी आपल्याला त्याचं अगदी तंतोतंत इदम इत्थम या रूपाने काहीही स्पष्टीकरण करता येत नाही किंवा बुद्धीला ते जाणले जात नाहीत. तैसी अमूर्ती तिये विशुद्धे महदादी भूतभेदे ब्रह्मांडाचे बांधे होचे लागती. तसं हे जे विश्व आपल्याला भासतं तर हे सगळे विश्व भासतं आकाशात. हे आकाश म्हणजे कोणतं आहे, ब्रह्माकाश, चिदाकाश, चैतन्य स्वरूप असणारं हे आकाश. तर या ठिकाणी ह्या चिदाकाशामध्ये अमूर्त ते कसं आहे, मुळात कसं आहे अमूर्त आहे, म्हणजे त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आकार नाही, ते निराकार आहे किंवा त्याच्या ठिकाणी व्यक्तता नाही, ते अव्यक्त स्वरूप असं आहे. म्हणून ह्या अमूर्ती म्हणजे निराकार असणाऱ्या त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी जे निराकार आहे आणि कसं आहे विशुद्ध आहे. विशुद्ध आहे म्हणजे ब्रह्माची विशुद्धता म्हणजे माया कार्य यांनी विवर्जित, त्याच्या ठिकाणी माया पण नाही आणि माया कार्य पण नाही असं विशुद्ध असणारं आणि अव्यक्त निराकार असणारं जे परमात्मतत्व आहे त्याच्या ठिकाणी महदादी भूतभेदे. त्याच परमात्म्याच्या ठिकाणी मायेचं पहिलं तत्व मायेचं पहिलं कार्य कोण आहे, महत्त्व. महद आदी म्हणजे महत्त्व आहे अगोदर ज्याच्या, म्हणजे पहिल्यांदा आहे प्रकृती आणि त्याच्यापासून पहिलं कार्य कोणतं होतं महत्त्व. त्या महत्त्वापासून अहंकार आणि त्या अहंकार 3 प्रकारच्या अहंकारापासून सात्विक अहंकारापासून
त्या ठिकाणी पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयेंद्रियात्मक असणारं मन हे कायमचंच आपण सांगत पुन्हा पुन्हा जेव्हा जेव्हा प्रसंग येईल तेव्हा हे विचार करतो. पण हे आपल्याला कधीही घर बसल्या एकटा असलं तरी डोळ्यापुढं हे आलं पाहिजे की या ठिकाणी हे जे अहंकार आहे हा महत्त्वाचं कार्य आहे. त्या सात्विक अहंकारापासून हे 11 तत्व निर्माण होतात आणि जो वैकारिक कोणता भूतादी अहंकार किंवा त्याला तामस अहंकार म्हणतात त्यापासून पंचतन्मात्रा उत्पन्न होतात आणि त्या पंचतन्मात्रापासून पंचमहाभूत उत्पन्न होतात. त्यामध्ये हा जो वैकारिक अहंकार आहे राजस अहंकार, ह्या राजस अहंकारापासून साक्षात कोणताही उत्पत्ती होत नसली तरी तो ह्या सात्विक अहंकाराला सहाय्य करून ह्या पुढच्या कार्यरूप पदार्थांची उत्पत्ती करण्यासाठी त्याचं सहाय्य होतं. याला म्हणतात की महदादी भूतभेदे, महत्त्व इत्यादी भूतांचे भेद. त्याच्यातही पुन्हा पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश अशा प्रकारचे पंचमहाभूत निर्माण होतात आणि ह्या पंचमहाभूताचंच पंचीकरण होतं. म्हणजे एक एक महाभूताचे आपण नेहमी पाहतो की पंचीकरणाची पद्धती ही 5 महाभूत आहे, त्यातल्या प्रत्येक भूताचे 2 भाग करायचे आणि त्यातल्या अर्ध्या भागाचे पुन्हा 4 भाग करायचे आणि मग ते 4 भाग जे केले तर त्या प्रत्येक महाभूताच्या अर्ध्या भागाला इतर 4ही महाभूतांचा हा जो केलेले 4 भाग आहेत त्यातला एक एक भाग द्यायचा. अशा रीतीनं त्यांचं पंचीकरण होऊन हे सगळी हे सगळं विश्व प्रपंच हा निर्माण होतो. आणि मग त्याच्यामध्ये एकदा पंचमहाभूत झाली का ब्रह्मांडाचे बांधे होची लागते. पंचतन्मात्रा या सूक्ष्म स्वरूपात आहे आणि पंचमहाभूत हे त्याचं स्थूल स्वरूप आहे, व्यक्त स्वरूप आहे, इंद्रिय गोचर स्वरूप आहे. आणि त्या पंचमहाभूतांचे जे भेद आहेत त्या पंचमहाभूतांचं पंचीकरण झालं, एकत्र आली की ब्रह्मांडाचे बांधे होचे लागती. त्या ठिकाणी हे ब्रह्मांड जे आहे ते अनंत ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडाचे बांधे हो लागती म्हणजे आकार होऊ लागतात. म्हणजे अनेक प्रकारचे ब्रह्मांड त्या ठिकाणी व्यक्त होतात किंवा आकाराला येतात. इंद्रियांना विषय होणारी अशा अनेक प्रकारची ब्रह्मांड, त्या ब्रह्मांडाचे बांधे म्हणजे आकार होची लागती म्हणजे होऊ लागतात. पै निर्विकल्पाचे बरडी फुटे आदी संकल्पाची विरुढी आणि ते सवेची मोडोनी ए ढोंडी ब्रह्मगोळकाच्या. आता काय आहे की मूळचं ब्रह्म कसं आहे, विशुद्ध ब्रह्म आहे. शुद्ध ब्रह्माच्या ठिकाणी कोणताही उपाधी नव्हता आणि त्या निरुपाधिक स्वरूपामध्ये त्याचं वर्णन करताना सांगतात ते निर्विकल्प आहे. त्याच्या ठिकाणी कोणतीही कल्पना नाही, त्याच्या ठिकाणी उपाधीची कल्पना नाही, त्याला कोणी विशेषण नाही म्हणून ते निर्विशेष आहे, निरुपाधिक आहे. ते कोणाचं कारण नाही म्हणून ते कारणातीत आहे. ते कोणाचं कार्य नाही म्हणून ते कार्यातीत आहे. माया कार्याचा त्याच्याशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. त्यात असं असणारं जे परमात्म तत्व त्याला म्हणतात की निर्विकल्पाची बरडी. हे निर्विकल्प असणारं शुद्ध स्वरूपात असणारं ब्रह्म हे जणू काही कोणी एक म्हणजे बरड जमीन आहे, म्हणजे माळरान जमीन आहे, नापीक असणारी जमीन आहे. परंतु त्याच ठिकाणी आदी संकल्पाची विरुढी फुटे. परंतु त्या ठिकाणी आदी संकल्प म्हणजे प्रथम संकल्पाचा विरुढी म्हणजे अंकुर फुटे, अंकुर उत्पन्न होतो. म्हणजे या ठिकाणी केवळ निर्विकल्प असणाऱ्या बरड जमिनीमध्ये काही पीक येईल का, अंकुर फुटेल का, नाही. परंतु या ठिकाणी हा अंकुर फुटला याचं कारण असं आहे की त्या ब्रह्माला कोणीतरी उपाधी लागली आणि ती उपाधी कोणती असेल तर ब्रह्माला माया उपाधी लागली आणि त्या म्हणजे माया अधिष्ठान असणारं विशुद्ध ब्रह्म आणि त्या ब्रह्माचं मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब याला मिळून काय म्हणतात, ईश्वर. असा त्या ब्रह्माच्या ठिकाणी मायेच्या संबंधाने ते ब्रह्म ईश्वर भावाला प्राप्त झालं आणि ईश्वर भावाला प्राप्त झाल्याबरोबर त्यांनी काय केलं, आदी संकल्प म्हणजे त्यांनी प्रथम संकल्प केला की प्रथम स एकाकी न रमते, त्याला एकट्याला कर्मेना. मग त्यांनी काय केलं
एकोहम बहुश्याम प्रजायेय, मी एकटाच आहे अनेकत्वाने व्हावं असा त्याच्या ठिकाणी संकल्प झाला. स ऐक्षत, त्यांनी संकल्प केला, ईक्षण केलं म्हणजे संकल्प केला. आणि त्या संकल्पापासून जो अंकुर उत्पन्न झाला तर पुढे आधी संकल्पाची विरुढी आणि त्या परमात्म्याच्या संकल्पाबरोबर या ठिकाणी हा संकल्परूपी अंकुर उत्पन्न झाला. आणि त्याचबरोबर सवेची, परमात्म्याला संकल्प झाला की परमात्मा हा सत्य संकल्प असल्यामुळं परमात्म्याचा संकल्प हा कधीही व्यर्थ जात नाही. त्याला जेव्हा वाटलं की हे जगत उत्पन्न करावं, ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न करावे, ते आपण म्हणतो ना की त्याचा संकल्प म्हणजे कसा आहे, त्याच्या संकल्पापासूनच हे विश्व उत्पन्न झालं आहे. माऊलींनी सांगितलं की जो कुंभार असतो त्या कुंभाराच्या मनात अगोदर घटाचा आकार येतो की नाही. भूमी आतोनी स्वयंभ, काय घडिया गाडग्याचे निगती कोंभ, परी ते कुलालमतीचे गर्भ उमटले की, अशा प्रकारची स्थिती झाली. कुंभार जसा अगोदर घट कसा करायचा याचा त्याच्या मनात संकल्प होतो, त्याप्रमाणे परमात्म्याच्या संकल्पात हे विश्वोत्पत्तीचा संकल्प झाला. आणि त्याबरोबर सवेची तत्काल संकल्प झाला रे झाला की त्या संकल्पाबरोबरच ब्रह्मगोळकांच्या ढोंडी मोडोनी ए, त्या ठिकाणी ब्रह्मगोळकाचे जे काही ढोंडी म्हणजे कित्येक असणारे जे आकार आहेत ते मोडून ये म्हणजे भरून येतात. म्हणजे अनेक प्रकारची अनंत ब्रह्मांड गोळ, ब्रह्मांड गोलक त्या ठिकाणी निर्माण होतात. कारण परमात्मा काय अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी, त्या परमात्म्याच्या संकल्पातूनच अनंत ब्रह्मांड होतात. अनंत ब्रह्मांड हे जणू काही त्याचं काय आहे, स्थूल शरीरच आहे. त्या परमात्म्यापासून अनंत ब्रह्मांडाच्या ढोंडे शब्दाचा अर्थ एक धोंडे पाषाण असा पण अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ आहे आकार. गोळकाच्या ढोंडी मोडून, आपण झाडपार फळांनी मोडून आलं म्हणजे भरून आलं, त्याप्रमाणे अनंत ब्रह्मांड उत्पन्न होतात. आता हे सर्व पाहताना आपण काय पाहतो हे लक्षात घ्यायचं. या ठिकाणी माऊली काय सांगतात, कर्म म्हणजे काय सांगतात. तर ते कर्म सांगत असताना ते वर्णन कशाचं चाललं आहे, जगद उत्पत्तीचं चाललं आहे. आणि ह्या जगद उत्पत्तीचं अभिन्न निमित्तोपादान कारण ईश्वर आहे हे सांगितलं. आणि त्याचं विवर्तोपादान कारण विशुद्ध ब्रह्म आहे हे आत्तापर्यंत सांगितलं. ईश्वराचं स्वरूप आणि ब्रह्माचं स्वरूप आपल्याला सांगितलं. ब्रह्म जे आहे ते कार्यकारणातीत आहे, परंतु ते जेव्हा कारणरूप माया उपाधीला घेतं त्यावेळेला ही कार्यरूप उपाधीनंही ते युक्त होतं. म्हणजे ते कारणाचंही अधिष्ठान होतं आणि कार्याचंही अधिष्ठान ते ब्रह्म होतं. आणि मग हे अनंत ब्रह्मांड उत्पन्न होतात, अनंत ब्रह्मांडाचे आकार उत्पन्न होतात. आता हे आकार उत्पन्न झाले, तया एकैकाचे भितरी पाहिजे तव बीजाचाची भरीला देखिजे, माझी होतिया जातिया नेनिजे लेख जीवा. तया एकैकाची भितरी पाहिजे, ती अनंत ब्रह्मांडे त्या ब्रह्मांडाच्या आतमध्ये आपण पाहिलं म्हणजे त्यांच्या अंतरंगात ही ब्रह्मांडामध्ये हे ब्रह्मांड बनलेत कोणत्या वस्तूपासून असं जर आपण पाहिलं, आतमध्ये पाहिलं म्हणजे काय, त्यांचं मूळ स्वरूप काय आहे, हे यांचा उद्भव झाला कुठून याविषयी जर आपण पाहायला लागलं तर बीजाचाची भरीला देखिजे, त्या ठिकाणी तो सगळा आपल्या मूळ बीजाने भरलेला आहे. म्हणजे मूळ बीज त्याच्यात अखंड किंवा अनुश्युत आहे असं दिसतं. मूळ बीज म्हणजे कोण आहे, जन्माद्यस्य यतः असं जे ब्रह्मसूत्रामध्ये सांगितलं की ज्याच्यापासून हे सगळे प्राणीमात्रांचे किंवा ह्या ब्रह्मांडाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्या अधिष्ठानावर होतात ते अधिष्ठान कोण आहे, तद विजिज्ञासस्व, त्याचं ज्ञान करून घ्या. आणि तद ब्रह्मेती, ते कोण आहे, ब्रह्म. जर ब्रह्म अधिष्ठान नसेल तर हे सगळं आभाषिक असणारं ही ब्रह्मांड भासणार सुद्धा नाही. आणि ज्या पदार्थांना स्वतःची सत्ता स्फुरण नसतं ते पदार्थ अधिष्ठानाच्याच सत्ता स्फुरण घेऊन त्या ठिकाणी भासमान होतात. म्हणजे खरी सत्ता स्फूर्ती कोणाची आहे, सत्ता धन्याची की जी मायबाप, ब्रह्माच्या सत्तेनंच त्या ठिकाणी त्यांना सत्ता प्राप्त झालेले असते. म्हणून बीजाचाची भरी, त्यांचं मूळ बीज कोण आहे, ब्रह्म, विशुद्ध ब्रह्मच त्या सर्वांमध्ये अनुश्युत आहे.
ब्रह्मस्वरूपाशिवाय त्या माया आणि माया कार्य यांना कोणतंही स्वतंत्र सत्ता नाही. म्हणून जर म्हणतात की जो एकैकाचे ही जी एक एक ब्रह्मांड आहे, कोणत्याही ब्रह्मांडाची आपण जर तपासणी किंवा त्याच्या स्वरूपाचं चिंतन आपण जर करू लागलो श्रुती मतः म्हणजे श्रुतीचं अनुसरण करून मग आपण जर करू लागलो तर आपल्या असं लक्षात येतं की त्या प्रत्येक असणाऱ्या मिथ्या अशा ह्या ब्रह्मांडामध्ये अनुष्यूत कोण आहे? केवळ अधिष्ठानच अनुष्यूत आहे. अधिष्ठानच त्याच्यामध्ये अखंड व्याप्त आहे. किंबहुना त्या अधिष्ठाना वाचून यांना स्वतंत्र सत्ता स्फुरण नाही, हेच आपल्या लक्षात येतं. बीजाचाच भरिला देखीजे. मग माझी होतिया जातिया नेनिजे लेख जीवा. आणि ह्या ब्रह्मांडामध्ये जे काही ही अनंत ब्रह्मांड आहे, ती अनंत ब्रह्मांड होतिया जातिया उत्पन्न होतात आणि जातात. पण आता किती ब्रह्मांड उत्पन्न होतात? तर त्याचा शब्द अनंत ब्रह्मांडे उदरी. भगवान स्वतः सांगतात, साध्या माझ्या विभूती जर सांगायच्या झाल्या तर अंगीचिया रोमा किती जयाचिया तयाशी न गणवती तैशा माझिया विभूती असंख्य मज, असं सांगतात. आपले केस जसे मोजता येत नाही तशी भगवंताच्या एका एका रोमामध्ये अनंत ब्रह्मांड आहेत. एका रोमी ऐसे धेंडे अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे धेंडे. एखादा मनुष्य फार मोठा कीर्तिमान किंवा श्रीमंत असता म्हणतात लोक काय म्हणतात, ते फार मोठं धेंड आहे असं म्हणतात. तसं हा परमात्मा यांचं मोठं धेंड आहे. ते धेंड म्हणजे कोणते? जी काही ब्रह्मांड आहेत ती अनंत ब्रह्मांड त्याच्या एका रोमामध्ये आहेत. अशा प्रकारचा त्या परमात्म्याचा निरतिशय व्यापक असा विस्तार आहे. म्हणून म्हणतात की जीवा म्हणजे एखाद्या जीवाने स्वतः लेख नेनिजे. आता ही किती ब्रह्मांड होतात आणि जातात एका क्षणा. नाथ महाराजांचं आहे ना, एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची. असा एका क्षणामध्ये जर तुम्हाला अनंत ब्रह्मांड उत्पन्न होतात जातात अशा प्रकारचा असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याचे अनंत रूप तर त्याची गणना करायचं झालं तर त्याची इतकी रूपे असं तुम्हाला गणना करता येईल का? आणि अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान अविद्या किंवा अंतःकरण उपाधीनं युक्त असणारा जीव ह्या सर्वज्ञ सर्वेश्वर परमात्म्याची ही जी ब्रह्मांडरूपी कृती आहे त्या ब्रह्मांडांची गणना करू शकत नाही. म्हणून सांगतात की होतिया जातिया ते उत्पन्न होणं आणि जाणाऱ्या त्या ब्रह्मांडांचं लेख म्हणजे त्याची गणना जीवा नेनिजे, जीवाला जाणता येत नाही. म्हणजे जीव त्यांची गणना करू शकत नाही. त्यांनी सांगितलं ना, तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे की त्यांनी सांगितलं ह्या ब्रह्मांडामध्ये एक उंबरातील कीटका असं अभंग आहे. उंबरामध्ये जे कीटक असतात त्या कीटकांची संख्या करता येईल का? आणि जर त्या कीटकांची संख्या एका उंबरामध्ये अशी त्या झाडाला उंबरं किती असतात आणि अशी उंबरं 9 खंडामध्ये किती असतील, तसा हा जो परमात्मा आहे त्या उंबरातील कीटका त्याची ब्रह्मांड ऐसे देखा. उंबरातील कीटक म्हणजे त्याच्या दृष्टीनं तेच काय आहे, त्याचं ब्रह्मांड आहे. ऐशी उंबरे किती झाडी, अशी त्या झाडाला उंबरं किती आहेत. ऐशी झाडे किती नवखंडी, 9 खंडात अशी किती झाडं आहेत. त्याची ब्रह्मांड आम्हाशी ऐशी अगणित अंडे कैशी. असं एकच ब्रह्मांड आहे का? अशी ब्रह्मांड अनेक आहेत, अनेक ब्रह्मांड आहेत. विराटाच्या अंगी तैसे, विराटाच्या अंगी जसं मोजायचं झालं तर अगणित केस आहेत. ऐशा अशी विराट किती आहेत तर ऐशा विराटाच्या कोटी, ऐशे कोट्यावधी विराट आहेत साठवले ज्याच्या पोटी. अशा प्रकारचे अनंत विराट ज्याच्या पोटात साठवलेले आहेत. तो हा नंदाचा बाळमुकुंद, तो हा परमात्मा आहे. आता ताना म्हणवी परमानंद असं त्या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. तो काय म्हणतो, नंदाचा बालक आहे असं म्हणतो. आता काय अशी म्हणावे लेकरू, जगाचा हा गुरु माय बाप असं.
ऐशी आगम्य ईश्वरी लीला ही कशी आहे? कोणा जीवाला गम्य आहे का? जीवाला ज्ञेय आहे का? जीव त्याला जाणू शकतो का? ऐशी आगम्य ईश्वरी लीला ब्रह्मानंदी गमे तो कयाला, अशी हे सगळं लीला आहे, हे सगळं आभास आहे. हे ब्रह्मानंदामध्ये नित्य निवास करणाऱ्या तुकोबारायांना याचं यथार्थ ज्ञान झालं गुरुकृपेने, असं तुकाराम महाराज सांगतात. मग तया एकैकाचे भितरी पाहिजे, तव बीजाचाची भरिला देखिजे, माझी होतिया जातिया नेनिजे लेख जीवा. मग तया ब्रह्मगोळकांच्या अंशांश प्रसवती आदी संकल्प असमसाहस, हे असो ऐशी बहुवस सृष्टी वाढे. मग तया ब्रह्मगोळकांचे अंशांश, आता ते ब्रह्मगोळक आहेत, त्या ब्रह्मगोळकाचे पुन्हा अंश आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये प्रांत आहेत, गावं आहेत, आहे की नाही, घरं आहेत, हे त्याचे लहान लहान अंश जे आहे. पृथ्वी आहे, त्या पृथ्वीचेही द्वीप आहेत, त्याचेही पुन्हा नगरं आहेत, ग्राम आहेत, खेट, खरवट, वाड्या, काय किती त्याच्या पुन्हा विभाग आहेत. तर ब्रह्मगोळकाचे अंशांश, त्या ब्रह्मांड गोलांचेही पुन्हा छोटे छोटे असणारे अंश, ते कोण? असमसाहास प्रसवती, म्हणजे असमसाहास म्हणजे असंख्यात असे ते त्याचे अंश, त्या अंशाचे पुन्हा अंश. आपण अवतार सांगताना म्हणतो ना, पूर्ण अवतार, अंश अवतार, अंशांश अवतार असं म्हणतो. त्याप्रमाणे त्याचे किती छोटे छोटे असणारे अंश आहेत. आणि ते कशामुळं? तर ते कोण प्रसवती उत्पन्न होतात? आदी संकल्प. प्रथम जो संकल्प झाला परमात्म्याचा, एकोहम बहुश्याम प्रजायय, मी एकटा आहे अनेक व्हावं, हा आद्य प्रथम झालेला जो संकल्प आहे सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी, त्याच्यामुळं असे ब्रह्मांड गोळका अनंत आणि त्याचे पुन्हा लहान लहान असणारे अंश हे उत्पन्न होतात. हे असो, हे म्हणतात, हे असू द्या, ऐशी बहुवस सृष्टी वाढे, अशा प्रकारची अनंत प्रकारची सृष्टी या ठिकाणी वाढू लागते, उत्पन्न होते, तिची वाढ होत राहते. मग आता ही सगळी सृष्टी वाढली, परंतु माऊली म्हणतात की ही सगळी सृष्टी वाढली तर ती ज्या निर्विकल्प बरडावर वाढली, तर त्या बरडाचं ह्या सृष्टीमुळं काही जागा व्यापली की नाही, त्याने त्या जागा व्यापली की नाही, ज्याच्या संकल्पातून उत्पन्न झाली, तर तो जो ईश्वराच्या संकल्पातून ही उत्पन्न झाली. परंतु हा ईश्वर भावसुद्धा तिला कधी प्राप्त झाला? जेव्हा त्या मूळच्या असणाऱ्या बराड जमिनीला अर्थात विशुद्ध ब्रह्माला मायेचा उपाधी लागला. काही अध्यारोपाची भाषा आहे, अध्यारोपाची भाषा आहे. कारण पुढं जाऊन म्हणतात की तो मुळीच विकारी झाला नाही, कारण ते म्हणतात परी दुजेन विनय कला, तिथं तर द्वैत काही निर्माणच झालं नाही. फार आता इथे एका अंशापासून तर मायेपर्यंत आहे की नाही, हे सगळी अनंत ब्रह्मांड उत्पन्न झाली, तरीसुद्धा त्या ठिकाणी दुजेन विनय एकला परब्रह्मची संचला. तो द्वैता वाचून, द्वैत म्हणजे काय नाही, मायाही नाही आणि माया कार्यही नाही, हा झालेला सगळा जो व्यवहार झाला तो कोणाच्या ठिकाणी झाला? प्रकृतीच्या मायेच्या ठिकाणी किंवा अज्ञानाने कल्पित अशा प्रकारचा हा व्यवहार झाला. परंतु तो जो मूळ जे त्याचं अधिष्ठान आहे, ते परब्रह्मरूप असणारा अधिष्ठान ते संचलेलं आहे, म्हणजे ज्यो का त्यो आहे. किंवा सांगितलं ना, तैसे दाविले नाही तरी हाची याच्या ठाई, ना दाविला तरीही हाची या. मला वाटतं त्याच्यात आहे का चांगदेव 65 मधली वळी, की या ठिकाणी मायेनं संपूर्ण हे जगत दाखवलं तरी परमात्मा जसाच्या तसाच, आणि जरी नाही दाखवलं तरी तो आपल्या स्वयंमहिमनी प्रतिष्ठिता. तो का म्हणे साहे, आणि देव आहे तैसा आहे, अशा रीतीनं परमात्मा आहे. म्हणून दुजेन विन एकला, दुजेन विन एकला याचाच अर्थ काय आहे? द्वैत निरपेक्ष असणारं त्याच्या केवल स्वरूपात. हे तुम्हाला दिसतं, हे परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी द्वैत कधी निर्माणच झालेलं नाही. त्यामुळे तो एकला आहे, म्हणजे त्याचं मूलभूत शुद्ध स्वरूप जे आहे ते केवल रूपाने आहे, द्वैत सापेक्ष एक नाही. तो एकला म्हणजे काय? त्या अमृतानुभवामध्ये पाठभेद दिला आहे की पहिला श्लोक आहे ना, यदक्षर मना खेयम आनंद मजम व्ययम श्रीमन निवृत्तीना अजम अजम काय यदक्षर मनाखेय मानंद मज केवलम.
तो असा केवल रूपाने राहिला. त्याला या ठिकाणी म्हणतात की दुजेन विण एकला, हा परब्रह्माची संचला. त्या ठिकाणी तो परब्रह्माची का एक पाठ असा आहे की परब्रह्मीची संचला, दुजेन विण एकला. परब्रह्मीची संचला म्हणजे हा संसार जो आहे तो खऱ्या अर्थाने कुठं राहिला? परब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी संचला म्हणजे विद्यमान आहे असा अर्थ आहे. पण मागं कसं आहे, दुजेन विण एकला परब्रह्माची संचला म्हणजे द्वैताशिवाय या ठिकाणी खऱ्या अर्थाने तो परमात्माच जसाच्या तसा राहिला. म्हणजे तो असंग आपल्या पूर्वरूपाचा परित्याग न करता जगदरूपाने तो भासला. कारण का? त्याच्या पूर्वरूपाचं यथार्थ ज्ञान न झाल्यामुळं जीवाला तो परमात्मात अन्यथा रूपाने भासला. आणि मग त्याला म्हणून इथं परब्रह्मची संचला हा पाठ जो आहे तो चांगला पाठ आहे या ठिकाणी, परब्रह्मीची संचला म्हणण्यापेक्षा. कारण परब्रह्मीची संचला म्हणजे हा सगळा संसार परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी राहिला. इथं सांगायचं आहे काय, दुजेन विण एकला, त्या परमात्म्याच्या ठिकाणी द्वैतच नाही, तर मग तो परब्रह्म रूपाने तो जसाच्या तसाच आहे. मग तुम्हाला हे अनेकत्व दिसलं तर हे काय आहे, अनेकत्वाचा आला पूर्व जैसा, अनेकत्वाचा जणू काही पूर आलेला आहे. म्हणजे ज्या नदीच्या पात्रातून पूर वाहतो तो पाणी जे आहे ना सारखं पुढं पुढं जातं, मागचं येतं दृष्टीसृष्टीवादाप्रमाणे, परंतु त्या पात्राला त्याच्यापासून कोणताच लाभ हानी नाही. किंवा इथं जर पाहायचं झालं तर मृगजळाचा पूर किती आला तरी त्यांनी काय मृगजळाच्या पुराने ते जसं ते पात्र किंवा ती जी जमीन आहे ती कधी ओली होत नाही. ती तर मृगजळाची तळी दिठी दुरुणीची न्याहाळी, वाचुनी तिये पाणी साळी केली लावीशी काय. दुसरे हां हां मृगजळाचे निपुरे न लोटी जे का गिरीवरे. मृगजळाचा केवढा पूर आला तर त्या ठिकाणी पर्वत जो आहे तो पर्वत लोटला जातो काय. हां हां मृगजळाचे निपुरे जैसे का न लोटी जे गिरीवरे. ते बहुतेक त्याचं वर्णन असे, तसा हा जो ज्ञानी पुरुष आहे तर त्या पुरुषावर किती प्रकारची भौतिक संकट आली तरी तो आपल्या स्थितीवरून ढळत नाही. याच्यासाठी बहुतेक ते उदाहरण दिले. दुजेन विण एकला परब्रह्मचे संचला, अनेकत्वाचा आला पूर जैसा. जणू काय अनेकत्वाचा हा आलेला पूर आहे. अनेकत्वाचा आलेला पूर आहे म्हणजे पूर ओसरून जातो, पूर काय राहत नाही. तसे जे अनेकत्व आहे त्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं का ते अनेकत्व बाधित होतं, अनेकत्व टिकत नाही. काय तैसा न लोटी जे का जैसा गिरीवरे. हां शुभाशुभ न विकरे पातलिया. जो त्याला किती शुभ किंवा अशुभ जरी पातलिया प्राप्त झाले तरी त्याच्या अंतःकरणात विकार होत नाही असं सांगितलं. तसं हा इथं अनेकत्वाचा आला पूर जैसा, अनेकत्वाचा त्याच्या ठिकाणी पूर आला म्हणजे पूर जसा ओसरून जातो त्याप्रमाणे ह्या अधिष्ठानाचं ज्ञान झालं की या ठिकाणी हा पूर राहत नाही, तो ओसरून जातो. म्हणजे तो काही नित्य नाही. म्हणजे हे जगत जे आहे ते कसं नित्य नाही, नित्य नाही म्हणजे सत्य नाही, म्हणजे त्रिकाला बाधित अशा प्रकारचं हे माया किंवा माया कार्य नाही. म्हणून हा मायेचं कार्य जरी अनेकत्वाने दिसलं तर ते अनेकत्वाचा जणू काही पूर आलेला आहे. तोही भासतो कुठं, ज्या अधिष्ठानावर भासतो त्या अधिष्ठानातच त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असतो. अध्यस्त पदार्थ हा अधिष्ठानावर भासतो, अधिष्ठानात मिसळून भासतो, अधिष्ठाना एवढा भासतो, पण जिथं भासतो तिथंच नसतो. म्हणून हा अनेकत्वाचा केवळ पूर आहे. तैसे समविषमत्व नेणो कैचे, वायाची चराचर रचे, पाहता प्रसवतिया योनीचे लक्ष दिसती. इथं हे जे माऊलींनी हे केलेलं वर्णन आहे कशाचं, कर्मपदाचं जे वर्णन केलेलं आहे हे अपूर्वता आहे. याच्यामध्ये
हे वर्णन भाष्यकाराने आपण केलेलं पाहिलं. हे कर्माचं ह्याचा एकही शब्द त्याच्यामध्ये लिहिलेला नाही आणि माऊलींनी मात्र हे अशा प्रकारचं लिहिलेलं आहे की या ठिकाणी माऊली म्हणतात तैसे समविषमत्व नेनो कैचे. तर या ठिकाणी समविषमत्व काय आहे हे त्याला माहीतच नाही. समविषमत्व काय याचं काय चिंतन करता येईल सांगा बरं. हां, समविषमत्व नेनो कैच. समविषमत्व कसं झालं हे नेनो आम्हाला सांगता येत नाही. वायाची चराचर रचे, पण हे सगळं चराचर आहे ना हे मात्र व्यर्थच निर्माण झालेलं आहे. समविषमत्व कसं आहे आम्हाला सांगता येत नाही, पण हे चराचर झालेले ते मात्र काय आहे, व्यर्थ आहे. आणि पाहता जर पाहिलं तर या ठिकाणी हे चराचर जे आहे ना तर प्रसवती या योनीचे, प्रसवती या योनीचे म्हणजे उत्पन्न होणाऱ्या ज्या 84 लाख योनी आहेत त्या योनींचं लक्ष दिसते, लक्षावधी योनी उत्पन्न होताना आम्हाला दिसतात. हां 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 विषम मग यांचं समविषमत्व. बरं जातीत्व औषधाने समान कसे झाले. हां बरं हा हे झालं. पण इथं समविषमत्वाचा कैचे नेनो हे तुम्हाला कळणार नाही. पण खरं म्हणजे याचं काय आहे, आपण प्रकृतीची जी साम्यावस्था आहे म्हणजे 3 गुणांची जी साम्यावस्था आहे तिला काय म्हणतो प्रकृती. आणि त्या प्रकृतीपासूनच हे उत्पन्न झाले की नाही. पहिली प्रकृती जसे ते कसे होते अव्यक्त होते आणि ते पुन्हा काय झालं व्यक्त स्वरूपाला प्राप्त झाले. जेव्हा व्यक्त स्वरूपाला प्राप्त झाले त्यावेळेला काय झालं त्या प्रकृतीच्या 3 गुणांमध्ये विषमता निर्माण झाली. तेव्हा हे समविषम झालं कसं काय. परमात्म्या वाचून झालं नाही. ऐक नाही साम्यावस्थेत परमात्म्या वाचून त्या प्रकृतीला कोणी अधिष्ठान नाही. कार्यरूपाने जेव्हा ती नटली तेव्हा तिला परमात्म्या वाचून दुसरा आश्रय नाही. परंतु परमात्म्या एवढी ती नटली परमात्म्याच्या आश्रयावरच नटली, अधिष्ठानावरच नटली, पण परमात्म्याचं तिनं काय तो तियेशी शिवलाची नाही. हां असं जे भारुडामध्ये वर्णन केलं आहे त्याप्रमाणे त्या समविषमत्व कसं झालं म्हणजे प्रकृतीचं कार्य कसं झालं. प्रकृतीनं आपल्या अधिष्ठानाला घेऊन कशी हे जगदरूपाने नटली ही गोष्ट ब्रह्मस्वरूपाला माहीत आहे का. असं घ्यावं की नाही समविषमत्व. आता जाती अवच्छेदकाने कसे काय झाले तर हे तुम्हाला नेनो नाही म्हणता येत. जाती अवच्छेदक तुम्हीच सांगितलं ना काय काय एकम अनेकानुगतम सामान्यम जाती ही असं तुम्ही म्हटले की नाही. मग तुम्ही जातीचं लक्षण करून सांगितलं नेनो कसं ऐक नेनो कसं म्हणता येईल त्याला. आणि जर तुम्ही म्हटले की हे विषमत्व झालं प्रकृतीच्या 3 गुणांच्या जेव्हा वैषम्य निर्माण झालं तिथून पुढं काय झालं त्याच्या कार्याला किंवा प्रकृतीमध्ये विकार झाला आणि कार्य निर्माण झालं. अर्थात सांख्यांचा या ठिकाणी असणारा परिणामवाद सांगायचा नाही. सांख्यांचा परिणामवाद सांगायचा नाही. इथं विवर्तवाद सांगायचा की परमात्म्याच्याच अधिष्ठानावर झालं. पण नेनो कसं झालं हे नेनो का नेनो तर त्याला सत म्हणता येईना, असत म्हणता येईना, सदसत म्हणता येईना, सदसत विलक्षण अनिर्वचनीय. तेव्हा हे समविषमत्व प्रकृतीचं कसं साम्य अवस्था होती कशी होती ते माहीत नाही आणि वैषम्य कसं झालं हेही माहीत नाही. समविषमत्व नेनो कैचे. पण मग म्हणे तर प्रकृतीची काहीतरी विषमावस्था झाल्याशिवाय हे जगत होईल का. ऐका नाही साम्य अवस्थेत हे सगळं काय असणार अव्यक्त दशेत असणार आणि नंतरच व्यक्त दशेला आलं. अर्थात त्यावेळेला त्रिगुणांचं वैषम्य निर्माण झालं. परंतु ते मग हे चराचर कसं उत्पन्न झालं कसं उत्पन्न झालं. वायाची चराचर रचे हे व्यर्थच नसताना आहे की नाही काही कारण नसताना काही याला काही कारण आहे. आणि कशासाठी झालं म्हणे हे जग उत्पन्न. काही लोक म्हणतात की हे प्रकृती जी उत्पन्न झाली सांख्य काय म्हणतं प्रकृती उत्पन्न कशासाठी झाली पुरुषाला भोग देण्यासाठी, पुरुषाला मोक्ष देण्यासाठी. हे असं हे पुरुषाला खरंच भोग आणि मोक्ष देऊ शकते का. हां पुरुषाला भोग मोक्ष देण्याचं सामर्थ्य जड प्रकृतीच्या ठिकाणी आहे काय कधी. मग हे कसं काय झालं वायाचे का म्हणले. मग म्हणजे याचा अर्थ प्रकृती नाही कारण चराचराला पण ब्रह्म तरी कारण आहे की नाही. फार लोक काय म्हणतात फारच तुम्हाला उपनिषद सिद्धांत ठेवायचा असेल तर वल्लभाचार्य सांगतात अव्याकृत परिणाम वाद माना. विकार न होता ब्रह्मच सगळं झालं. परंतु तिथं कोणता दोष येतो वदतो व्याघात दोष येतो. ऐक नाही वदतो व्याघात दोष येतो म्हणून ते मत खंडित होतं की नाही. खरं ही गोष्ट आहे की वाया
चराचराचं उत्पन्न झालंच नाही, ते त्याच्या स्वरूपात कधी झालंच नाही. मग झालं ते काय व्यर्थ आहे. याचा अर्थ ते कसं आहे, सदसद विलक्षण अनिर्वचनीय मिथ्या आहे. म्हणून वायाची चराचर रचे. आणि ते रच म्हणजे काय, साधारण अनेकत्व दिसत नाही का, भासत नाही का. अनेकत्व भासतंय आम्हाला मान्य आहे, पण ते काय आहे, भासमान आहे. तत्वतः त्याला स्वतःचंच कोणतंही स्वरूप नाही, सत्ता नाही. म्हणून म्हणतात पाहता प्रसवती या योनीचे लक्ष दिसते. जर आपण पाहू लागलो तर प्रसव म्हणजे उत्पन्न होणाऱ्या अशा अनेकविध योनी, आणि ते कशा लक्ष योनी, लक्षावधी योनी आपल्याला दिसून येतात, आहे की नाही. आमिबापासून तर हिरण्यगर्भ, देव आहे, किन्नर आहे, सूर आहे, आसुर आहे, मानव आहे, दानव, काय सगळ्या प्रकारचे पशु पक्षी, सगळ्या प्रकारच्या योनी या ठिकाणी दिसतात तर खऱ्या. येरी जीवभावाचे पालविये, काही मर्यादा करू नये. पाहिजे कवन हे आघवे ये, तव मूळ ते शून्य. आता सांगतात येरी म्हणजे आपण जर येरी जीवभावाचे पालविये. आता इथं आहे ना, तर जे आहे ना काय, भूतभावोद्भव करो विसर्गा कर्मसंज्ञिता. ह्या कर्माचं या ठिकाणी स्वरूप सांगायचे तुम्हाला. कर्म म्हणजे कवन, त्या कर्म म्हणजे काय. अजून इथं कर्म चाललंय का वर्णन ब्रह्माचं चाललंय. अक्षरम ब्रह्म परमम म्हटले तेव्हा सुद्धा काय आहे, ब्रह्माचंच वर्णन चालू आहे. आणि जेव्हा अध्यात्म सांगितलं तेव्हा ब्रह्माचंच वर्णन चालू आहे. आणि जेव्हा आता कर्म सांगतात का ब्रह्म सांगून राहिले, ब्रह्मच सांगून राहिले. कर्माचा कुठं काय संबंध आला, आहे की नाही. ते माऊलींची एक ओवी आहे ना, की जर ते गायन एखाद्याने ऐकलं आणि ते गायनाचा मैफल जरी थांबली तरीसुद्धा काही वेळ त्याचा डोल राहतो. किंवा वारा वाजवणी ओसरे तरी तो डोल रुखी ओरे. वारा वाहून थांबला तरी काही वेळ ते झाड जसं सरलिया गीताचा समारंभ परिणवचे नवजे वाहविलियाचा क्षोभ. जरी गीताचा समारंभ गायनाचा समजला तर त्याच्यात आपण जो काही प्रवाहित झालोय, त्याचा जो काही अंतकरणामध्ये झालेला जो हर्ष आहे, तो आनंदाचा, तर तो काही लगेचच्या लगेच थांबत नाही. पुढं काय आहे, भूमी जो भूमी लोळून गेली आंबू ओलन थारे. समजा पाणी वाहून गेलं त्या जमिनीवरून, पण ओल काही वेळ राहतेच की नाही. तसं आता हे अक्षरम परमम ब्रह्म हे जे काही ढोल आलेला आहे माऊलींना, तो काही जात नाही ह्याच्यामध्ये, तो तसाच चालू आहे की नाही याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही म्हणाल म्हणजे याचा अर्थ तो अजून माऊली कर्म आणि अध्यात्म सांगत आहे. अध्यात्म सांगितलं ना का नाही तिचं, तसंच कर्म पण असंच सांगतात की याच्यामध्ये सुद्धा काय सांगतात, कर्म सांगतात. परंतु काही जरी असलं तरीसुद्धा मुख्य विषय काय आहे, मुख्य विषय अक्षरम परमम ब्रह्म. त्याच्या आधा फक्त काय, आगापै पंडुकुमारा येता स्वरूपाच्या घरा करी तसे आडवारा विश्वाभासू जो, असं सांगितलं. इथं पुढं त्याचं वर्णन माऊलीच करतात. असं वाटतं की माऊलीने हे वर्णन करतानाच भाष्यकारांना समोर ठेवून आम्ही असं का म्हटलो याचं स्पष्टीकरण माऊलीनेच केलेलं आहे. याच्यामध्ये जर पुढं येईल आता पहा. आता म्हणतात येरी जीवभावाचे पालवी, काही मर्यादा करू नये. आता म्हणतात हे तर झाले, परंतु जीव किती आहेत, नाना आहेत की नाही. मग जीवभावाची पण याला अनेक जीव पण उत्पन्न होतात की नाही. विश्व काय फक्त अचर विश्व उत्पन्न होतं काय, का चर विश्व पण उत्पन्न होतं, ज्याच्यामध्ये चिदाभासाचं ग्रहण करणारं असंही विश्व आहे की नाही. ज्या अंतकरणात चिदाभासाचं ग्रहण झालेलं आहे, तर असे पदार्थ चर आहेत ना सगळे, बरोबर ना, चिदाभासाने युक्त. आणि ज्यांच्या चिदाभास ग्रहणाची योग्यता नाही त्यांना काय म्हणतात, अचर म्हणतात. परंतु हे जे चराचर विश्व आहे त्याच्यामध्ये म्हणतात हे जे चर विश्व आहे त्याला जीवभाव म्हणायचं ना. तर असे जे जीव आहेत तर जीवभावाची पालवी फुटलेली आहे त्याला. इथं पालवी शब्दाचा अर्थ अंकुर असा काही ठिकाणी केलेला आहे. जीवभावाचे अंकुर फुटतात. अंकुर फुटलं म्हणलं काय आणि पालवी फुटलं म्हणलं काय सारखंच आहे. म्हणजे आपण जशी कोवळी पानं फुटतात तसे जीवभाव अनेक आहे की नाही. अनेक जीवभाव, ते कोवळी पानं त्याला का म्हणायची,
त्याच्यामध्ये. तर ह्या ईश्वर निर्मित ज्या योनी आहेत त्या योनीवर पालवी फुटते. म्हणजे हा काय करतो, त्याला असे त्या योनीला माझी ही भोगभूमी आहे असं म्हणून त्या विग्रहाला काय करतो, मी किंवा माझं म्हणतो. आणि असे म्हणणारे जीव किती आहेत, नाना जीव आहेत. जीवभावाचे पालवे जीव किती आहेत याची मर्यादा करता येईल नाही, म्हणून काही मर्यादा करू नये. आता मग याची मर्यादाच करता येत नाही, पण मर्यादा करू नये आणि पाहिजे कवन हे आगवे. मग आपल्याला वाटतं की ही जी आहे, हे जे एवढ्या मोठ्या अनंत असा ह्या विश्वाचा जो विस्तार आहे, जीवांचं जे असणारे नानाविध अशा प्रकारचे भेद आहेत. म्हणजे याच्या ठिकाणी पशूंच्या योनीमध्ये कितीतरी भेद, पक्ष्याच्या योनीमध्ये भेद, देवांच्या योनीमध्ये भेद, मानवाच्या योनीमध्ये भेद, सगळं भेदाने व्याप्त अशा प्रकारची ही अनेकत्वाने भरलेली सृष्टी पाहिली तर असं वाटतं की कवन हे आगवे ये. याच्या ठिकाणी म्हणतात ना, परी कुलालमतीचे गर्भ उमटले की. या ठिकाणी कुंभाराशिवाय घट होत नाही, तसे एवढे नाना घट झाले तर ह्या घटांचे उत्पत्ती करणाऱ्या ह्या सर्व विचित्र विश्वाची नानाविध प्रकाराने सजलेल्या ह्या विश्वाची उत्पत्ती करणारे याचं मूळ कुठे आहे. मनुष्याने मी मुळाकडे विचार करू शकतो का नाही. पाहिजे म्हणजे पाहू गेलो तर, म्हणजे विचार करू गेलो तर, हे कवन हे आगवे विये, हे कोणी विलेलं आहे, म्हणजे कोणी प्रसवलेलं आहे, कोणी उत्पन्न केलेलं आहे. तर याचा शोध काय लागतो, याचा शोध आपल्या इंद्रियाला लागतो का. कधी इंद्रियाला लागणं शक्य नाही, जीवाच्या बुद्धीला लागतो, देवतांनाही लागत नाही. मग याचा शोध कोण करून देतो, फक्त वेद करून देतो. आणि तो वेद काय सांगतो तुम्हाला, मूळ ते शून्य. जे मूळ आहे ते काय आहे, शून्य आहे. म्हणजे बौद्धांचं शून्य, माध्यमिक बौद्धांचं शून्य नाही. काय ती काल ओळी सांगितली, नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून शून्य ते महाशून्य हे श्रुती वचन संमत. हे शून्य म्हणजे कोणतं, हे श्रुतीनं याचं मूळ कारण सांगितलं. जन्माद्यस्य काय हा, किंवा हे ब्रह्मसूत्रांनी सांगितलं, यतो वा इमानी भूतानी जायन्ते येन जातानी जीवन्ति येन प्रयन्ते अभिसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेती. ते कोण आहे, ब्रह्म आहे असं सांगितलं का. ते मूळ ते शून्य म्हणजे मूळ ते ब्रह्म आहे. मूळ काय आहे, ब्रह्म आहे. याचं मूळ ब्रह्म आहे. मूळ ब्रह्म आहे याचा अर्थ काय आहे, मूळ ब्रह्म सांगताना ब्रह्म हे त्या सर्वांचं अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानावर हे सांगितलेला सर्व प्रपंच हा आध्यस्थ आहे. आणि आध्यस्थ पदार्थाच्या धर्माने अधिष्ठान कधीही मलिन होत नाही किंवा धर्माने युक्त होत नाही. त्यांनी ते नेहमी आध्यस्थ पदार्थाच्या धर्माने ते अस्पर्शित अचुंबित असंच राहतं, त्याचा स्पर्श होत नाही. असं जे अधिष्ठान आहे त्याला या ठिकाणी तो मूळ ते शून्य. मग तुम्ही म्हणले ते मूळ आहे शून्य आणि मग हे त्याच्यावरच हे जगत भासलं ना, मग त्याच्या ठिकाणी असणारा काय झाला, कारणभाव, बरोबर ना. आणि याच्या ठिकाणी असणारा काय आहे, कार्यभाव. परंतु हा कारण आणि कार्यभाव का एकाच वेळेला उत्पन्न झाला आहे का. कारण हे कार्याच्या पूर्वी असलं पाहिजे, बरोबर ना. मग ब्रह्म जे आहे ते कारणाच्या पूर्वी आहे की नाही, कार्याच्या पूर्वी आहे की नाही. मग त्याला कारण म्हणता येईल का, त्याला कारण म्हणता येणार नाही. आम्ही पहिल्यांदा ते कारण कोण सांगितले, अभिन्न निमित्त. हे तर विवर्तोपादान कारण आहे. विवर्तोपादान कारण असणारं ब्रह्म ते त्याच्या ठिकाणी कधीही ह्या जगताचा असंग निर्विकारत्वामुळं कधीही कर्तृत्व येऊ शकत नाही. ते कर्तृत्व आलं तर कोण, त्याचं अभिन्न निमित्तोपादान कारण आम्ही ईश्वर सांगितला. आणि तो ईश्वर सांगताना अगोदर ईश्वर आहे आणि मग जग उत्पन्न झालं हे सुद्धा सांगायचं नाही. कारण ते आम्ही काय सांगितलं, सवेची मोडोनी ये ढोंडी ब्रह्मगोळकाच्या. संकल्प झाला की ते ईश्वराच्या संकल्पाबरोबर, म्हणजे याचा अर्थ ईश्वर जेव्हा ब्रह्माला ईश्वर भाव येतो, बरोबर ना, तर ईश्वर भाव येतो. त्या ईश्वर भाव, त्या ईश्वराच्या ठिकाणी सर्वज्ञत्व, सर्वशक्तिमत्व आणि संपूर्ण जगाचं कर्तृत्व म्हणजे कारणत्व आणि जगाचं कार्यत्व हे कोणत्या वेळेला उत्पन्न होतात, युगपत उत्पन्न होतात. त्यामुळे या ठिकाणी खरं ईश्वराच्या ठिकाणी तरी कारणत्व आहे का,
ईश्वराच्या, कारण ईश्वर आणि जगत हे जे आहे, जगताच्या सापेक्ष ईश्वराच्या ठिकाणी कर्तृत्वाचा केलेला आरोप आहे. तत्वतः ब्रह्मस्वरूपावर हा सर्व भास आहे. न कश्चित जायते जीवा संभवस्य न विद्यते एतद उत्तमं सत्यम यत्र किंचित न जायते. या ठिकाणी सगळं सत्यातलं सत्य आहे का हे जगत उत्पन्न झालेलं नाही, जगताचा करता जीव नाही, आणि या ठिकाणी त्या काय ह्या जगताचा करता ईश्वर नाही, आणि त्या ठिकाणी ह्या भोगता असणारा जीव पण अस्तित्वात नाही. ऐकी नाही, त्या जीवाचं जर स्वरूप पुढं सांगणार आहेत की जीवाचं मूळ स्वरूप काय आहे, ब्रह्मस्वरूपच आहे. किंवा कालच आपण पाहिलं स्वभावो अध्यात्मम उच्यते. म्हणजे जगाचं काय करायचं नेमकं, तर ते जगाचं काय आहे, मूळ ते शून्य महाशून्य श्रुतीनं सांगितलेलं ब्रह्मस्वरूप आहे. त्याच्या ठिकाणी हे कोणत्याही प्रकारचं समविषमत्व नेणो कैचे हे काही त्याला माहीत नाही. हां, कवन हे आगविये तो मूळ ते शून्य. मग या शून्य शब्दाचा अर्थ या ठिकाणी काय घ्यायचा, अव्यक्त असणारा ब्रह्म का अव्यक्त असणारी माया का अव्यक्त असणारा ईश्वर. ठीक आहे ना महाराज, इथं काय अर्थ घ्यायचा, ब्रह्म असा अर्थ घ्यायचा. बघा अजून माऊलीने सांगितलं होतं कर्माची व्याख्या करतो, अजून तर काय कर्माची व्याख्या केली नाही. मनोनी करता मुदल न दिसे आणि शेखी कारणही काही नसे, माझी कार्याची अपैसे वाढो लागे. आता म्हणतात आम्ही जर ह्या परमात्म तत्वाचाही गेलं ते तर काय झालं, महाशून्य असंग निर्विकार, त्याच्या ठिकाणी कार्य आणि कारण या त्याला माहीतसुद्धा नाही, असं ते स्वरूप आहे. बरोबर ना? जे कार्य ना कारण दया दुजेना एकपण आपण या जे जाण आपणची, असा असणारा परमात्मा स्वयंमनी प्रतिष्ठित असा परमात्मा आहे. म्हणून म्हणतात इथं काय झालं, करता मुदल न दिसे. मुद्दल याचा मूळ असणारा करता कोणी दिसतो का, ब्रह्म याचं करता आहे का, ब्रह्मा वाचून ईश्वर हा याचा करता आहे का, जीव याचा करता आहे का, जग हे स्वाभाविक झाले का, ईश्वरापासून झाले का, कालापासून झालं का, नियतीपासून झालं का, आहे का. आणि काय कालम स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतीम तथा परिणामंच मन्यन्ते. मायेचा परिणाम म्हणून स्वतंत्र रीतीनं जगत झालेलं आहे का, नाही. मग काय स्वभावम ईश्वरम कालम यदृच्छा नियतीम तथा परिणामंच मन्यन्ते प्रकृतीम पृथुदर्शिना. असं हे जगाचं कोणतं कारण आहे, ह्या जगाचं कारण कोण आहे का, जगाला कारणच नाही, जगाला कारणच नाही. आणि तुम्ही तर म्हटलं ते ब्रह्मच मूळ त्याचं कारण आहे. ते कसं म्हटलं होतं, आम्ही अध्यारोपाच्या भाषेत म्हटलं होतं. आता विचार करायला गेल्यानंतर जर ह्या जगाचा काय झाला, अपवाद झाला, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी ते सिद्ध झालं नाही. मग आता आम्ही असं म्हणू शकतो की नाही, नाही तर तुम्ही म्हणणार की तुम्ही सुरुवातीला जे बोलले ना, आता तर काय झाला, पूर्वापर विरोध नावाचा दोष तुमच्या म्हणण्यात आला. आमची तात्पर्य तुम्हाला कळलं नाही तरी त्यासाठीच वेदांताचं प्रक्रिया आपल्या डोळ्यासमोर पाहिजे की या ठिकाणी वेदांताची भाषा सत्यतो समजून नाहीच आहे. मुळी वेदांताची भाषा कोणती, अध्यारोप अपवादाभ्याम. जगत सांगण्यात तात्पर्य नाही, प्रतीती येते म्हणून प्रतीतीची संगती जड अंतकरणाने वेद सांगतो, आहे की नाही. ती पण अशा रीतीनं सांगतो, मात्र तोही दयाळू आहे म्हणून अध्यारोप करून तरी सांगतो, आणि तो दयाळू आहे म्हणून त्याला तसंच ठेवीत नाही, त्याचा अपवादही करतो, आणि पुन्हा त्याच्या मूळ स्वरूपावर तुम्हाला इतके आणतो की ज्या ठिकाणी अध्यारोप अपवाद हा स्वस्वरूपे विकल्पो नास्ती. ही वेदाची पद्धत आहे का, हीच गुरु परंपरेने ठेवली तरच मनुष्य जीवनभर शास्त्राचं अध्ययन केलं किंवा श्रवण केलं किंवा तरीसुद्धा त्याला शास्त्राचं तात्पर्य जर कळलं नाही की ही सगळी भाषा अध्यारोप अपवादाची आहे, आणि तो जरी जगामध्ये गुरु म्हणून जरी मिरवला तर तो गुरु होणार नाही, तो गुरु होईल, आहे की नाही. याच्या ठिकाणी कारण त्यालाच बिचाऱ्याला तात्पर्याचं ग्रहण झालं नाही. म्हणून या ठिकाणी म्हणून आधी हे सगळं परंपरेचं ज्ञान आहे, हे सगळं परंपरेचं ज्ञान आहे असं माऊली सांगतात ना. ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा, बोधाचा संसारा झाला जो अमुते. आता पाहिजे कवन हे आगवेवे तो मूळ ते शून्य. म्हणून इथं काय, म्हणून करता मुदल न दिसे. मूळ करता दिसतो का,
ब्रह्माच्या ठिकाणी कर्तृत्व दिसतं का ईश्वराच्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध होतं का प्रकृतीच्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध होतं का जीवाच्या ठिकाणी कर्तृत्व सिद्ध होतं का जगाचं कर्तृत्व स्वभावाच्या का यदृच्छेच्या का नियतीच्या कोणाच्या ठिकाणी सिद्ध होतं? करता मुदल न दिसे आणि शेखी कारणही काही नसे. बरं करता नाही का दिसे ना, परंतु मग काय कारणाने होतं? कारणही काही सिद्ध करता येत नाही, कर्त्याची सिद्धी होत नाही. करता न दिसे, न दिसे म्हणजे याचा अर्थ काय घ्यायचा? ईश्वर हा नित्य परोक्ष असतो, तोही कधी दिसत नाही. ऐक नाही, ब्रह्म हे आपलं स्वरूप असल्यामुळे ते कधी विषय होत नाही का कर्तृत्व रूपाने त्याच्यावर आरोपित करावा. ऐक नाही. आणि हे यदृच्छा नियती प्रकृती हे तर काय आहेत? खंडितच आहे. त्यामुळं करता मुद्दलही दिसत नाही. मग कारणही काही नसे. आणि कोणतं कारण सांगायचं त्याला? खरं जगाचं खरं कारण म्हणे प्रकृतीचा परिणाम हे जगत आहे, बरोबर ना? मग त्याचं कारण कोण झाली? परिणामी उपादान कारण कोण झाली? प्रकृती. स्वतंत्र होईल प्रकृती त्याचं कारण? होऊ शकत नाही. ईश्वर अभिन्न निमित्तोपादान कारण होईल प्रकृती ह्या जगाचा? अभिन्न निमित्तोपादान कारण जगाच्या ब्रह्मस्वरूपाला बाजूला केलं तर ईश्वराची सिद्धी नाही, आहे की नाही? माया जी उपाधी ती माया ती कशी आहे? अनिर्वचनीय आहे. परमात्मा कसा आहे? तुम्ही म्हणले ईश्वर भावानी सांगता येतं ना, कसं काय सांगता येत? आम्ही तुम्हाला पहिल्यांदा सांगू, त्या ब्रह्माची सत्ता कोणती आहे? पारमार्थिक. तुम्ही ज्या मायेचा संबंध झाला तिची सत्ता कोणती आहे? प्रातिभाषिक. एक प्रातिभाषिक समान सत्तेत साधक बाधक व्यवहार होतो, हा तुमचा मूळचा सिद्धांत आहेच ना, असं म्हणणं. मग त्या ठिकाणी सूर्यप्रकाशाने अंधकाराचा संबंध झाला, आम्हाला फसवता की काय? आमची वंचना करता काय? म्हणजे कारणही काही न दिसे, कारणाची सिद्धी करता येत नाही. जड प्रकृतीपासून झाला कसा? असंग निर्विकार ब्रह्मापासून होईलच कसा? आहे की नाही? आणि ईश्वराची सिद्धी तुम्ही करण्यासाठी दोन भिन्न सत्तेमध्ये तुम्ही आम्हाला ईश्वर सांगितलं. दोन सत्तेचा हा तुम्ही म्हणाल की आम्ही आध्यात्मिक संबंध सांगितला, आम्ही थोडाच खरा संबंध सांगितला. आध्यात्मिक तादात्म्य. आध्यात्मिक तादात्म्य संबंधाचा अर्थ काय होतो तुमच्या? आम्ही तुम्हाला विचारतो. संबंध नास्ती इत्यर्थ. संबंधच नाही असा अर्थ झाला. मग कारणही काही न दिसे, कारणही काही दिसत नाही. आणि कार्याची अपैसे वाढव लागे. आणि हे कार्य मात्र तुम्हाला सगळं दिसतं की नाही? म्हणजे प्रतिती मात्र म्हणजे ह्या कार्याचा विस्तार होत असताना आपल्याला दिसतो का नाही? अनुभवाला येतो की नाही? मग त्या अनुभवाचा काय आपलाप करता येत नाही. आपलाप करता येत नाही म्हणजे निषेध करता येत नाही, पण बाद करता येतो. म्हणजे प्रतिती मात्र असल्यामुळं त्याचा निषेध करता येत नाही, असत आहे असं म्हणता येत नाही तुम्हाला. पण अधिष्ठान ज्ञानाने त्याचा बाद तर होतो की नाही? आणि बाद होणारा पदार्थ जो आहे तो अधिष्ठानाच्या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्याची सिद्धी होते का? नाही. म्हणून पण कार्याचे अपैसे वाढवू लागे. इथं अपैसे वाढवू लागे म्हणजे काय? अनिर्वचनीय कार्याची भरपूर भरभराट होते. झाली तर कुठं बिघडलं? अनिर्वचनीय किती जरी झालं, स्वप्नातले किती मोठलं विश्व असलं तर ते काही आपल्याला द्रष्ट्याची काय हानी लाभ करते का? काहीच करत नाही. म्हणून सांगतात शेखी कारणही काही नसे आणि माझी कार्याचे अपैसे वाढव लागे. आणि कार्याची तर वृद्धी होताना दिसते. हे चित्र विचित्र विश्व, आता त्यांनी सांगितलं ना, ब्रह्मांडाचे बांधे होची लागती. आणि हे जे काय ब्रह्मगोळकाचे अंशांश आणि प्रसवती आदी संकल्प असमसास. कल्पनातल्या मनोरथाच्या किती गोष्टी जरी केल्या तर त्या गोष्टी त्या ठिकाणी त्या काय सत्य होतात का? असतात का अस्तित्वात? का मनोरथाचे मांडे असे किती जरी झाले. एक मला वाटतं कारिकेमध्ये की ह्या अनंत विश्वाचा केवढाही जरी पुरा आला तरी ब्रह्माची असंगता कधीही बाधित होत नाही, अशा अर्थाचं एक कारिका आहे. काय माया रूपी मेघातून अनेक जगदरूपी वर्षाव किती जितका पाहिजे तितका झाला तरी चिदाकाशस्य नो हानी. त्या चिदाकाशाची काही हानी आहे का? नवा लाभो इति स्थिती ही. आणि त्याचा काही लाभही होत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. मग आता इथं जगाचा विस्तार जो आहे त्या विस्ताराने असंग आत्म्याची काही लाभहानी झाली का? नाही. पण कार्य दिसतं की नाही? कार्याचे अपैसे वाढवू लागे. पण
हे पुन्हा काय म्हणतात, माझी कार्याचे अपयशे वाढू लागेल. हे कार्य कधी असतं, माझी म्हणजे जेव्हा तुम्हाला उत्पन्न नाही त्याच्या अगोदर नसतं, नंतर त्याचं अधिष्ठानाचं ज्ञान झाल्यावर नसतं, बरोबर, किंवा त्याचा लय झाल्यावर नसतं, मध्ये तर भासल्याशिवाय राहत नाही. पण आमचा सिद्धांत आहे आदव अंतेचे यन्न असते वर्तमानेपि तंतथा, आदव अंतेचे यद असते वर्तमानेपि तंतथा. असल्यामुळं जरी किती पण माझी मधल्या भागात म्हणजे स्थितिकालात फक्त ते प्रतीतीला येतं, एवढाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्याची सत्ता कोणती, फक्त प्रतीती मात्र सत्ता आहे, दुसरं कोणती त्याला सत्ता नाही. आयसा आता बघा एवढं सगळं चिंतन झालं, बरोबर ना. हे चिंतन कोणाचं चाललं आहे आपल्याला, हे चिंतन चालले ब्रह्म सत्य जगन मिथ्या याविषयी चाललेलं आहे. आणि प्रश्न काय आहे की कर्म म्हणजे काय, आणि माऊली त्याचं उत्तर देतात. आत्तापर्यंत कर्म नावाचा पदार्थाचा आपल्याला काही शोध लागला का, काहीच लागलं. आता हे शेवटच्या वेळीत माऊली सांगतात हे जेवढं सांगितलं ते काय आहे, आत्मकर्म आहे, त्यालाच काय म्हणतात कर्म. आयसा करिते न विन गोचरू अव्यक्ती हा आकारू निपजे जो व्यापारू तया नाम कर्म. माऊली म्हणतात आयसा करिते न विन गोचरू, करता आहे का याला कुठं, का करता मुद्दलही न दिसे, पण करता मुदलही न दिसे पण कार्य मात्र दिसे. म्हणून करिते न विन गोचरू, कर्त्या वाचून करणारा वाचून हा गोचर म्हणजे आपल्याला विषय होतो, प्रतीतीला येतो, याचं ज्ञान होतं. पण हा आकार सगळा भासलाय कुठं, अव्यक्ती हा आकारू. अव्यक्ती म्हणजे कोण, इथला अव्यक्ती म्हणजे प्रकृती घ्यायचं, माया अव्यक्तच आहे की नाही, बरोबर ना. मग किंवा कार्याची अव्यक्त दशा घ्यायची, किंवा ब्रह्मस्वरूप अव्यक्त ब्रह्म घ्यायचं, हा आकार कुठं भासलेला आहे, ब्रह्मस्वरूपावर अधिष्ठानावर भासलेला हा आकार आहे. आणि हा आकारू निपजे, हा जो आकार आपल्याला उत्पन्न होतो म्हणजे ते पदार्थ आपल्याला मन बुद्धी इंद्रियांना गोचर होतात, हा त्यांचा आकाराची काय आहे उत्पत्ती, म्हणजे ज्ञानाचे विषय होतात, बरोबर ना. असं रीतीने हे कार्य जे आहे ते आपल्या ज्ञानाला विषय होतं, आणि तया नाम कर्म, त्याला म्हणतात कर्म, असं माऊलींनी केलेली व्याख्या आहे की नाही. अव्यक्तामध्ये जो हा आकार उत्पन्न होतो, बरोबर ना. आणि अशा प्रकारचा होणारा जो व्यापार म्हणजे जो व्यवहार, त्या व्यवहाराला कर्म असं म्हणतात. चांगलं चिंतन करा. हे कर्म असं म्हटलेलं आहे. आपण तर कर्म पाहताना परवा काय पाहिलं, देवतादिकांच्या उद्देशाने, बरोबर ना, चरू पुरोडास इत्यादी द्रव्यांचा देवताच्या उद्देशाने केलेलं जे द्रव्यत्याग त्याला काय म्हणतात कर्म. आता त्या कर्माचं माऊली आपलं आचार्यांनी सांगितलेलं लक्षण आणि इथं सांगितलेलं कर्माचं लक्षणच म्हणायचं नाही याला. त्या दोन्हीमध्ये काहीतरी संबंध दिसतो का कर्माचं, का पूर्ण या ठिकाणी म्हणजे दोघांच्या मध्ये पूर्णपणे वेगवेगळं सांगितलं असं वाटतं की नाही, आहे की नाही. आणि माऊली तर म्हणतात भाष्यकारा ते वाट पुसतो, आणि मी भाष्यकार व्यासांचा मागोवा घेतो. आता इथं व्यासांचाही मागोवा घेतल्यासारखं वाटत नाही मूळ श्लोकात, बरोबर आहे ना. मूळ श्लोकाला अनुसरलं तर इथं काय लिहिलंय, कर्माची व्याख्या काय लिहिली, भूत भावोद्भव करो विसर्गा कर्म संज्ञिता. व्यासांचा मागोवा घेतला नाही का, भाष्यकारांना वाट न पुसता स्वतंत्र रीतीनं हे केलेलं लक्षण हे कर्माचं, अशी शंका येईल की नाही, त्याच्याविषयी थोडा विचार करा, दुपारी पाहू. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. हां, फराळाचं आलेलं आहे, कोण सगळ्यांनी फराळाचं घ्या.